सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण, महामुख्यमंत्री होणार कोण? आली आली विधानसभेची बारी, झाली झाली निवडणुकीची तयारी. पृथ्वी बाबा की अजितदादा, उद्धव साहेब की राज साहेब, नितीन भाऊंना करायचे सीएम की आता आणखी कुणाची पाळी? सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण, महामुख्यमंत्री. नमस्कार, मी अजित चव्हाण. प्रेक्षक हो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीमध्ये आलो आहोत आणि डोंबिवलीमधल्या शहीद विनयकुमार सचान यांच्या स्मारकाच्या जवळ आपण आता आज इथे आहोत. हे स्फूर्तीस्थळ म्हणून डोंबिवलीकर याला ओळखतात. या स्फूर्तीस्थळाजवळून आज आपण डोंबिवलीकरांना नेमका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हवाय हे डोंबिवलीकरांच्या मनामधून जाणून घेणार आहोत. सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण, महामुख्यमंत्री होणार कोण? या कार्यक्रमाबरोबरच झी 24 तास सातत्यानं मित्र हो आपल्याला आवाहन करतंय, मतदान करा आणि महाराष्ट्र घडवा. मतदान करा, नक्कीच फरक पडतो. आपण डोंबिवलीकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. डोंबिवलीकरांना नेमके इथे हे सगळे जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आता या निवडणुकीमध्ये कोण मुख्यमंत्री होईल काय वाटतं आपल्याला? तुमचं नाव? माझं नाव सुबोध दीक्षित आणि मी डोंबिवलीचाच आहे. मला ॲक्च्युली वाटतं की राज ठाकरे जे आहेत तर ते आपले मुख्यमंत्री म्हणून एक चांगले दावेदार राहतील. काय अशी नेमकी मुख्य 3 कारणं आहे की राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आवडते? एक तर सगळ्यात पहिले म्हणजे की त्यांच्याबरोबर आपले जे यंग क्राऊड आहे तर तो त्यांच्याबरोबर आहे आणि काहीतरी एक नक्की विजन आहे, यंग क्राऊड त्यांच्यासोबत आहे. पुढचे डोंबिवलीकर माझ्यासोबत आता असतील. महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. महिलांचं काय मत आहे नेमकं आपण बघूयात. अनेक महिला मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. महाराष्ट्राची अजून महिला मुख्यमंत्री झालेले आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या आवडीचा मुख्यमंत्री तुमच्या मनातला कोण असेल महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हे अजितदादा पवार व्हावेत. अजित पवार व्हावेत असं का वाटतं सुवर्णा तुम्हाला? कारण म्हणतात ना, अनुभव हीच खात्री. त्याप्रमाणे ते राजकारणात बऱ्याच वर्षापासून काम करतात आहे. त्यांना राजकारणातले खाचखळगे माहिती आहे. विकासासाठी निधी कुठून व कसा आणावा, विकासाची कामं कशी करावीत हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यांनी बरीचशी विकास कामं केलेली आहेत. तुमचं मत अजित पवारांना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा किती येतील माहीत नाही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? तुमचं नाव काय? माझ्या मनात तर खरं माझं बस चाललं असं तर मीच झाली असती, पण मी विश करेन की नितीन गडकरींना मिळावं. कारण सध्या BJPची जी लाट चालू आहे, मोदी लाट, त्याच्यामध्ये मोदींनी तर जोरदार बाजी मारलेलीच आहे आणि काहीतरी चेंज हवा आहे. तुम्हाला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं तुम्ही म्हणता. तुम्ही मुख्यमंत्री झाला असता तर पहिल्या 3 गोष्टी काय केल्या असत्या चांगल्या? सर्वप्रथम जी शपथ घेतली जाते की मी देशाचं रक्षण करेल किंवा देशाच्या प्रती मी जे काय माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पाळेन. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्या पाळलेल्या असतील, पण 100% कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या असं मला वाटत नाही. म्हणजे नैसर्गिक आपत्तीवर ज्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. जेवढं त्यांनी करायला पाहिजे होतं आतापर्यंत त्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहेत आणि मी असंच म्हणेन की त्यांनी ते करायला पाहिजे येणाऱ्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी. त्यानंतर ज्या वोटिंगवरती हे लोक निवडून येतात त्या वोटर्सना कुठल्याही प्रकारचं आमिष न दाखवता त्यांनी निवडून आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी होईल की कुठल्याही प्रकारचं ब्लॅकलिस्टमध्ये त्यांचं कोणाचं नाव नसावं. ब्लॅकलिस्टमध्ये नाव नसावं, जी सर्वसामान्यांची अपेक्षा असते की मुख्यमंत्री हा मिस्टर क्लीन असला पाहिजे. असंच डोंबिवलीकरांना देखील वाटते. डोंबिवलीच्या आणखी वेगवेगळ्या भागामध्ये आपण जाणार आहोत. लोकांना नेमकं महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण व्हावा काय वाटतंय आपण पाहणार आहोत. आली आली विधानसभेची बारी, झाली झाली निवडणुकीची तयारी. सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण? शना नवरेंसारख्या साहित्यिकांचं शहर ते थेट इथला आगरीबाणा असं हे डोंबिवली शहर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी या शहराला म्हटलं जातं आणि डोंबिवली शहरानं महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे. या डोंबिवलीतल्या लोकांचं मत नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. ते राज्य पातळीवर देखील तितकंच महत्त्वाचं असतं. राजकारणाला देखील अगदी राम कापसेंपासून मोठमोठी मंडळी या डोंबिवली शहरानं दिली आहे. डोंबिवलीकरांना काय वाटतंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा? तुझ्या मनामध्ये काय नेमकं आहे? माझ्या मनामध्ये तर राज ठाकरे असावेत. कारण त्यांच्याकडे जो यंग क्राऊड आहे तो त्यांनी चांगल्या प्रकारे आकर्षित केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये एक महाराष्ट्र घडवण्याचं विजन आहे आणि ते घडवू शकतात असं आम्हाला वाटतं. पण त्यांनी जे कॅन्डिडेट निवडलेले आहेत, उदाहरणार्थ इकडचे जे आमदार आहेत
माननीय रमेश पाटील त्यांनी या डोंबिवली ग्रामीणमध्ये जे कल्याण ग्रामीणचे उमेदवार आहेत, पण त्यांनी या ग्रामीणमध्ये एकही कार्य केलेलं नाही. काका काय नाव तुमचं? रामानंद तिवारी. रामानंद तिवारी. तिवारी काका, किती वर्ष तुम्ही डोंबिवलीत महाराष्ट्रामध्ये राहताय? 10 वर्ष हो गया. डोंबिवली महाराष्ट्र में 25 वर्ष हो गए. महाराष्ट्र में 25 वर्ष हो गया. काका मराठी येतं का तुम्हाला? मराठी नहीं, कम आता है कम आता है. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावं काय वाटतं तुम्हाला? आज की तारीख में हमें यहाँ भाजपा चाहिए और नितिन गडकरी साहब चाहिए. काय नाव काका तुमचं? विनय झरे. विनय झरे. काका काय करता आपण? मी सध्या रिटायर्ड आहे. हां. काका कोण व्हावं महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री काय वाटतं? BJP तर्फे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस व्हावे हे जास्ती चांगलं वाटतं मला. का देवेंद्र फडणवीसांना मत आहे काका तुमचं? का असं वाटतं देवेंद्र फडणवीस व्हावे? आपल्याकडचे देवेंद्र फडणवीस हेच सध्या लायक माणूस वाटतात, दुसरे कोणी नाही, एवढंच माझं म्हणणं. काकू कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय तुमच्या मनामध्ये? राज ठाकरे. राज ठाकरे. राज ठाकरेंना का मुख्यमंत्री व्हावं? का तुमचे आशीर्वाद आहेत राज ठाकरेंना? आशीर्वाद म्हणजे आम्हाला सपोर्ट करते ना, कधी सपोर्ट करतात. करतात. पुढच्या चौकात डोंबिवलीत आपण लगेचच भेटूयात. एक छोटासा ब्रेक. 24 तास. सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण? महामुख्यमंत्री होणार कोण? आली आली विधानसभेची बारी, झाली निवडणुकीची तयारी. पृथ्वी बाबा की अजितदादा, उद्धव साहेब की राज साहेब, नितीन भाऊंना करायचे CM की आता आणखी कुणाची पाळी? सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण? तर आपण डोंबिवलीमध्ये आहोत. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवली आणि हल्दीत रात्रभर नाचणारी डोंबिवली, अशा डोंबिवलीची सगळी विविध रूप आहेत. डोंबिवलीमधला सगळा हा यंग आणि फ्रेश क्राऊड माझ्याबरोबर आहे आणि या सगळ्यांना आपण विचारणार आहोत की महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण झाला पाहिजे. तुला काय वाटतं कोण व्हावा महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री? काय नाव तुझं? मला वाटतं की उद्धव ठाकरे. का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असं तुला वाटतं? कारण की महाराष्ट्रामध्ये खूप गुडविल आहे आणि पॉवर खूप आहे शिवसेनाचं, म्हणून मला वाटतंय की शिवसेनाच. कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा काय वाटतं तुला? तुझं नाव काय? तू काय करतेस? सोनल. आय एम अ बँकिंग स्टुडंट्स. मला असं वाटतं की मुख्यमंत्री तर राज ठाकरे हवा पाहिजे आणि मुख्यमंत्री जरी कोणी झाला तर त्यांनी आपल्या देशासाठी खरं तर केलं पाहिजे आणि ते रियालिटीमध्ये केलं पाहिजे. फक्त बोलून दाखवणं काही गरजेचं नाही आहे, ते परफॉर्म तसं केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? देशासाठी बघा शिक्षणाचे खूप काही अडचणी आजकाल आल्या आहे. परत शिक्षक आजकाल कॉलेजमध्ये बरोबर नसतात, त्यांना पूर्णपणे शिक्षकांना बरोबर अवेलेबल लेक्चरर्स ठेवले पाहिजे, असं ट्रेनिंग दिली पाहिजे चांगली. असं तुला काय वाटतं कोण व्हावं मुख्यमंत्री महाराष्ट्राचा? कोणी पण मुख्यमंत्री असू द्या, त्याला आमचं फ्रेशरसाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्हाला फ्रेशरला लवकर जॉब नाही भेटत आणि एक्सपिरियन्स जे पण असतं त्यालाच जॉब भेटतात. फ्रेशरसाठी काहीतरी केलं पाहिजे. कोण व्हावं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री? राज ठाकरे. राज ठाकरे का मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं तुला? दणकट नेतृत्व फर्स्ट, आणि ते जे बोलतात तेच करून दाखवतात. असं फक्त बोलून नाही दाखवत की मी हे करेन आणि मी ते करेन. कोण मुख्यमंत्री झालेला तुला पाहायचं? मला वाटतं की राज ठाकरेच व्हावं, कारण का त्यांनी आतापर्यंत जे केलं आहे ते पटण्यासारखं केलेलं आहे आणि आजकाल जे टोल भरण्याचं ते त्यांचं चाललेलं कार्यक्रम ते पण त्यांनी करणार आहेत असं बोलत आहेत. आणि ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आणि दुसऱ्या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक मुख्यमंत्री कोणीही झाला तरी असा व्हावा की त्यांनी एज्युकेशन सेक्टरला पहिलं बघितलं पाहिजे, कारण का पुढचं भवितव्य आम्हीच असं एज्युकेशन सोसायटीमधूनच येणार आहे. तुला कोण आवडेल मुख्यमंत्री झाले? राज ठाकरे. राज ठाकरे. तुला? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. राज ठाकरे. राज ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. राज ठाकरे. उद्धव ठाकरे. याच्यापैकी कोणी जाय, कोणी नवीन पाहिजे. काय नाव तुझं? भावेश. भावेश तू काय करतोस? मॅनेजमेंट स्टुडंट्स आहे मी. बरं, मॅनेजमेंट स्टुडंट आहेस तू. कोण मुख्यमंत्री व्हावा? तू म्हणतोस कोणतरी वेगळा व्हावा. का वेगळा व्हावा? कारण आतापर्यंत या लोकांनी जे काही केलं आहे तर त्याच्यापर्यंत देशी अवगती झाली आहे, उन्नती नाही झाली आहे. कोण व्हावा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? राज ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. डोंबिवलीमधल्या इथल्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. डोंबिवलीच्या पुढच्या चौकात पुन्हा लगेचच भेटूया.
सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण महामुख्यमंत्री होणार कोण आली आली विधानसभेची बारी झाली झाली निवडणुकीची तयारी पृथ्वी बाबा की अजितदादा उद्धव साहेब की राजसाहेब नितीन भाऊंना करायचे सीएम की आता आणखी कुणाची पाळी सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण डोंबिवलीमध्ये आपण आहोत. डोंबिवलीमधल्या नागरिकांशी आपण बोलतोय मागासपासून. महाराष्ट्राचा महामुख्यमंत्री कोण, पण तत्पूर्वी आपण मतदान करा आणि महाराष्ट्र घडवा असं आवाहन महाराष्ट्राला सारखं करतोय, सातत्यानं करतोय. आपल्याबरोबर इथे सजग डोंबिवलीकर आहेत, महिला मंडळी आहेत. आधी सुरुवातीला आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात. काकू, काय नाव तुमचं आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की जो स्वच्छ चारित्र्य ज्याचं आहे, जो कोणत्याही दबावतंत्राला बळी पडणार नाही, नागरिकांच्या समस्या सोडवेल आणि ह्याच्यात मला नुसतं शासनालाच दोषी नाही धरायचं आहे, तर त्याच्याबरोबर मला असं वाटतं की जनता ही तेवढीच जबाबदार आहे. आणि मला खरं म्हटलं तर इथे मला माझ्या 4 ओळी मांडाव्याशा वाटत आहेत, ज्या समस्या माझ्या आहेत त्या. गाडी जिथून वळते खड्डा तयार आहे, घडतो तसा बिघडतो रस्ता टुकार आहे. डासांच रोज येथे मिळतो कितीक मेवा, वस्तीस शाप ठरला भरले गटार आहे. पाणी नसे नळाला बिजलीचा भार मोठा, बिजलीचा भार मोठा, नियमास कोण पुसतो फुसकाच बार आहे. भय जाहले कळ्यांना फुलण्यास वाव कोठे, नजरेत आज त्याच्या भरला विखार आहे. ह्या सगळ्या 4 समस्या आहेत आमच्याकडे. मी गझलेतून ह्या मांडायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आता उद्वेग संपून गेलेला आहे आणि आता वेगळ्या प्रकाराने आपल्या समस्या मांडायची वेळ आली असं मला वाटतं. गझलेतनं या ताईंनी त्यांच्या समस्या आणि त्यांचा उद्वेग मांडलेला आहे. मुख्यमंत्री या सगळ्या समस्या सोडवणारा असावा असं त्यांना वाटतंय. तुम्हाला काय वाटतं, कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा? शिवसेनेचा मंत्री व्हावा असं माझ्या मते असं वाटतं मला, की म्हणजे त्यांना एकदा एक चान्स द्यावा शिवसेनेला. काकू, कुणाला पाठिंबा आहे, कुणाला आशीर्वाद आहे मुख्यमंत्री म्हणून? मुख्यमंत्री कोणी यावा असं काही नाही आमचं, पण आमच्या ज्या समस्या आहेत त्या मिटवाव्या. जे रस्ते आहेत किंवा इथे चोऱ्या होतात, हे सगळं थोडं थोडं आपण जे केलात तर होणार. कुणाला आशीर्वाद आहे, मुख्यमंत्री कोण व्हावा? कोणी हो द्या, फक्त ते कार्य व्यवस्थित करणारा मंत्री पाहिजे आम्हाला. आणि एवढंच आमची अपेक्षा. आम्हाला जास्त काय आहे काय ते अजितदादा येऊ किंवा आपचे आहेत ना ते मोदी, कोणी येऊ, पण आम्हाला फक्त काय काम करणारा मंत्री पाहिजे. काम करणारा माणूस हवा. त्यांची अपेक्षा आहे की काम करणारा हवा. इथे सगळे यंगस्टर्स माझ्याबरोबर आहेत, ही सगळी लोक माझ्याबरोबर आहेत. त्यांना आपण विचारूयात, तुझा पाठिंबा कोणाला आहे? तरुण आहेस, महाराष्ट्राचं भविष्य तुला कोण चांगला नेता घडवू शकतो काय वाटतं? मला राष्ट्रवादी अजित पवार यांचं वाटते की ते चांगलं महाराष्ट्राचं घडून देईल. काय अपेक्षा आहेत? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा? महाराष्ट्र मुख्यमंत्री याचं काही मी सांगू शकत नाही कोण येईल ते, पण फक्त आमची ही इच्छा आहे की गरिबांची कोण विचार करणार, मंत्री करणार का येऊन, ते जर आमचं मत विचारताय. पण आमचं मत काय आहे ते विचारतात का? त्यांना काही काळजी नाही आहे. फक्त ते फक्त तिथं बसून सनी फक्त विचारू शकता आमचं मत काय आहे. पण जेव्हा आमचे हाल होतात ना तेव्हा आमचे कोणी विचार करत नाही. काकू, काय नेमकं तुमचं या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे? कितव्या या निवडणुकीत मतदान कराल? दरवर्षी मतदानाला जाता का? आणि कोण मुख्यमंत्री झालेला बघायला आवडेल? 5 वाजता संध्याकाळी 5 वाजल्यापासनं अक्षरशः इतके वास इकडे येत असतात की लहान मुलांना सुद्धा आपल्याला त्यांच्यापासून कंट्रोल करणं खूप कठीण जातं. मोठ्यांची पण ही अवस्था आहेच आहे. आता होडीत बसल्याचा आनंद आपल्याला डोंबिवलीच्या ह्या भागातल्या कुठल्याही रस्त्यांमधनं आलात तरी तो मिळत असतो. मग ते होडी पाण्याविना चालणारी होडी ही असते. आणि जे काही आपण म्हणतो की अंग खिळखिळं झालेलं आहे, आमची तर ही अवस्था आहे. पण बिचारे रिक्षावाल्यांचं काय, ते तर रोजच ह्याच्यामध्ये जाण्या येण्याच्या ह्या रिक्षा फिरवत असतात. कोणी त्यांच्याकडे लक्ष देणारं नसतं. ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे एक सामान्य जनतेसाठी आणि सामान्य जनतेच्या सगळ्या अडचणी काकूंनी इथं मांडलेल्या आहेत. या महामुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा संदर्भ घेत सर्वसामान्य माणसाला काय वाटतं? या कार्यक्रमाचा मूळ हेतू हाच आहे की
जो कोण मुख्यमंत्री होईल, ज्याला कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय, लोकांना मुख्यमंत्री कोण होईल याच्यापेक्षा तो मुख्यमंत्री कसा असेल याची जास्त उत्कंठा आहे. काका, कोणाला आशीर्वाद असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झालेला बघायचा? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल ते कोणीच सांगू शकत नाही, पण लोकांना बदल हवा आहे. कारण मागचे इतके हाल अपेष्टा सहन केलेले आहेत या 5 वर्षात, त्यामुळं लोक बदल देतील आणि BJP आणि शिवसेनेच्या पैकी कोणाला तरी मुख्यमंत्री करतील असा मला अंदाज आहे. संघटना स्थापनेमागे युवकांचा जो झालेला इलेक्शनमध्ये वापर हा न होता लोकांना माझं युवकाला मत आहे की त्यांनी प्रत्येकाने आपलं मत पहिलं देणं गरजेचं आहे. ते कोणाला द्यायचं, का द्यायचं, कुठे द्यायचं हे त्यांनी विचार करावा, पण मत हे नक्की द्यावं. पहिलं तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 दिवस आधी स्वतःची खात्री करून घ्या की तुमचं यादीत नाव आहे की नाही. आणि तुमचं हे जे कॅम्पेनिंग झाले कोण मुख्यमंत्री होणार ह्याच्याबद्दल जर सांगू इच्छितो की आत्ता जे 15 वर्ष गेले काँग्रेस राज्य करते, आपले जे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांनी तर सांगितलं की मी धरणात मुतणार, हे त्यांचं जे स्टेटमेंट आहे, जर आत्ताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचं स्टेटमेंट सामान्य लोकांबद्दल म्हणत असतील धरणात हे जर करणार तर हे पाणी आम्ही पिणार का, आणि असं जर पाणी पाजणारी लोक आहे तर त्यांना आम्ही सत्तेत परत आणणार का? मला हा मोठा प्रश्न आहे आत्ताच्या सध्याच्या सरकारला. पुढचं जे येणारं सरकार आहे नक्कीच ह्याच्यामध्ये परिवर्तन होणार, कोण होणार, काय होणार हे प्रत्येक जनतेला माहिती आहे, प्रत्येकाच्या मनात आहे, कळलं का? त्यामुळे मी त्यांना त्याच्याबद्दल सांगणं हे फार चुकीचं आहे. पण माझं सर्व नागरिकांना, सगळ्या माता भगिनींना, माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या युवक मित्रांना मत एवढंच आहे की त्यांनी प्रत्येकाने मतदान करावं, मतदान करा, फरक पडतो. आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आणि गोष्ट सुरू होते मुख्यमंत्रीपदापासून, पण ती अगदी सर्वसामान्याच्या प्राथमिक अडचणीला प्रेक्षक येऊन थांबते. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या घराघरात, दारादारात हा कार्यक्रम घेऊन झी24 तास जात आहे. दरवर्षी नेत्यांची भांडणं आणि नेत्यांनी काय केलं यापेक्षा लोकांच्या काय अडचणी आहेत आणि लोकांना नेत्यांकडून काय हवंय हे दाखवण्याचा या कार्यक्रमातनं हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपण डोंबिवलीमध्ये होतो. डोंबिवली काय किंवा गडचिरोली काय, महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता बारीक बारीक समस्यांनी त्रस्त आहे. प्रशासनाला अगदी सरळ करणारा मुख्यमंत्री त्यांना हवाय, हे मात्र अगदी खरं आहे. डोंबिवलीच्या भागामध्ये इथेच थांबतोय. आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये लगेचच भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे आणि आठवणीनं मतदान करा, फरक पडतो. सांगा सांगा राजे तुम्ही मुख्यमंत्री होणार कोण, महामुख्यमंत्री होणार कोण? झी24 तास रहा एक पाऊल पुढे.